नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। परंडा नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षपदी जाकीर सौदागर यांचा पदग्रहण सोहळा संपन्न। परंडा नगर परिषद निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जाकीर सौदागर यांनी दुसऱ्यांदा शुक्रवारी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। फुलांनी नगर परिषद कार्यालय सजवले होते। फटाके फोडून, फुले, गुलाल उधळून स्वागत करण्यात आले। यावेळी प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा कांबळे यांनी सौदागर यांचा स्वागत करून सत्कार केला। नगर परिषद सभागृहात सर्व स्तरातून सत्कार करण्यात आला। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके, विकासरत्न प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, रिपाई प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे, अनिल देशमुख, दिलीप रणभोर, दत्ता रणभोर, विशाल देवकर, राजकुमार देशमुख, मसरत काजी, माऊली गोडगे, वाजिद दखनी, मतीन जिनेरी, सत्तार पठाण आदींसह आजी माजी नगरसेवक व नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरक्षण जाहीर झाल्या जाकीर भाई, तुम्ही जे शब्द दिला होता व परंडा शहरात कायम नगराध्यक्ष म्हणून जे कटआउट लावले होते ते कायम ठेवले आहे, असे बोलताना यावेळी दत्ता साळुंके म्हणाले। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। शिवाजी महाराज यांचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा, संभाजी महाराज यांचा पुतळा, ही सर्व पुतळे परंडा शहरामध्ये डॉक्टर तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात आणि नगरपालिकेच्या सहकार्याने बसवल्याशिवाय राहणार नाही, एवढं बोलतो। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।